अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये. अनना श्री गणराया आदी वंदू तुझं मोरया. कुठलंही मंगल कार्य असलं तरी आपली सुरुवात होते ते आपले लाडके सर्वांचे गणपती बाप्पा यांच्या पूजनानेच. गणपती बाप्पा म्हणजे कोण तर सर्वांचे कष्ट संकट दूर करणारे, विघ्नहर्ता आणि सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारे असे हे आपले बाप्पा. या बाप्पांची चतुर्थी दर महिन्याला येत असते. वर्षातील पहिली चतुर्थी ही आलेली आहे 17 जानेवारी वार शुक्रवार. या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु मी एक जी वस्तू आहे ती जी सांगणार आहे ती तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण केली आणि मी जी सेवा सांगणार आहे ती सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या मनातील कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण होईल. तर जे लोक उपवास करत असतात त्या दिवशी चंद्र उदय झाल्यानंतरच, म्हणजे चंद्र आकाशात आल्यानंतर चंद्राची पूजा करून गणपती बाप्पाची आरती करून नंतर हा उपवास जो आहे तो सोडला जातो. गणपती बाप्पाची दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्त्व हे वेगळं असतं. तसंच हे पौष महिन्यातली जी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी तिचं महत्त्व देखील वेगळं असतं. या संकष्टी चतुर्थीला पौष महिन्यातील लंबोदर चतुर्थी देखील म्हणून ओळखलं जातं. आणि या पौष महिन्यातील जी चतुर्थी आहे हिचं अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे आपण जी काही सेवा करू आणि जे काही गणपती बाप्पाकडे मागू त्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण होत असतात. तर आता मी तुम्हाला सांगते की कुठली गोष्ट जी आहे, कुठली वस्तू जी आहे ते आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे आणि आपली मनातील इच्छा गणपती बाप्पाकडून पूर्ण करून आपल्या जीवनातील सगळे संकट, सगळे विघ्न गणपती बाप्पाकडून आपल्याला दूर करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. लवकर उठून सडा रांगोळी करून घ्यायची आहे. त्यानंतर सडा रांगोळी झाल्यानंतर आपल्याला स्नान करून घ्यायचे आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला रेग्युलरची जी आपली देवपूजा असते ती देवपूजा करायची आहे. परंतु देवपूजा करत असताना या दिवशी आपण गणपतीला अभिषेक घालायचा आहे. रोज आपण पाण्यानेच स्नान घालत असतो गणपती बाप्पाला, परंतु संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाला काय करायचं आहे, अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालायचा आहे म्हणजे काय करायचं आहे तर गणपती बाप्पाला छोट्या तांब्याच्या ताटामध्ये ठेवायचं आहे. आधी पाण्याने आपल्याला त्यांना स्नान घालायचं आहे आणि नंतर पंचामृताने परत चांगल्या पाण्याने स्नान घालायचे आहे. आणि आपण जेव्हा गणपती बाप्पाला अभिषेक घालत असतो तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम गण गणपते नमहा, ओम गण गणपते नमहा. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जेव्हा आपण गणपती बाप्पाला अभिषेक घालत असतो तेव्हा. त्याचबरोबर नंतर मग गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून देवघरात जिथे आपल्या गणपती बाप्पाचे स्थान आहे तिथे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू अष्टगंध लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असलेले दुर्वा, 21 दुर्वाची जुडी किंवा 11 दुर्वाची जी जुडी आहे ती आपल्याला वाहून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाचे अतिशय प्रिय असे जास्वंदीचे फूल देखील आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी गणपती बाप्पाला चालेल, किंवा मग तुम्ही जर मोदक सकाळी बनवले असतील तर 21 मोदकाचा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. बाप्पा म्हणजे सर्वांचे लाडके आणि आपल्या जीवनातील कसलंही विघ्न असू द्या ते दूर करणारे म्हणजे आपले बाप्पा. तर आपल्याला ही गोष्ट आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला कोणती गोष्ट गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. पौष महिन्यामध्ये तिळाला अनन्यसाधारण महत्त्व असते, त्यामुळे पौष महिन्यातील चतुर्थीला तिळाची चतुर्थी असे देखील म्हणतात. तर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पाला पांढरे तीळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत. पांढरे तीळ अर्पण केल्याने तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल. तुम्हाला गणपती बाप्पाला पांढरे तीळ अर्पण करून गणपती बाप्पाला तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि त्या गणपती बाप्पासमोर नतमस्तक व्हायचे आहे. तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुमची पूर्ण होईल. आणि नंबर 2ची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी ही करायची आहे. तुमचा मुलगा मनापासून खूप मन लावून अभ्यास करतोय परंतु त्याची प्रगती होत नाही आहे, अभ्यासामध्ये त्याला यश येत नाही आहे, तर काय करायचं तर या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी 21 दुर्वाची जुडी तुम्हाला तुमच्या मुलाच्या हातात द्यायची आहे आणि गणपती बाप्पासमोर बसवायची आहे. जर तुमचा मुलगा बाहेरगावी शिकत असेल तर ही सेवा जी आहे तुम्ही केली तरी चालेल. 21 दुर्वाची जुडी घेऊन गणपती बाप्पासमोर, हातात जुडी घेऊन गणपती बाप्पासमोर आपल्याला बसायचं आहे.
आणि 11 वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला 11 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा तरी गणपती अथर्व शीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर 11 वेळा गणपती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पाला ही दुर्वा जी आहे ती व्हायची आहे. गणपती बाप्पा म्हणजे विद्येचे देवता. जर तुमचे मुलं खरंच प्रामाणिकपणे अभ्यास करत असतील आणि तुमच्या अभ्यास करून देखील प्रगतीमध्ये जर विघ्न येत असतील तर गणपती बाप्पा नक्की दूर करतील आणि तुमच्या मुलांना भरभरून यश नक्की मिळेल. ही सेवा नक्की करून बघा. हा उपाय नक्की करून बघा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना जर योग्य संस्कार तुम्हाला द्यायचे असतील तर मुलांनी रोज देवासमोर बसून शुभम करोती म्हटली पाहिजे. त्याचबरोबर गणपती स्तोत्रम म्हणलं पाहिजे. गणपती अथर्व शीर्ष आपल्या मुलांना आलंच पाहिजे. हनुमान चालीसा आली पाहिजे. रामरक्षा आली पाहिजे. कारण आजची ही काळाची गरज आहे आपल्या मुलांना योग्य संस्कार होण्यासाठी. कारण आपले मुलं कुठंतरी संस्कार विसरत आहेत आणि आजचं युग हे फक्त मोबाईलचं युग झालेलं आहे. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही मुलांना लहानपणापासूनच शिकवू शकतात. आणि मी जे उपाय सांगितलेले आहेत, मी ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा. नक्की तुमच्या मुलाची प्रगती होईल आणि तुमची जी मनातील इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक करा. तुम्ही लाईक करत नाही, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. विसरू नका परिक्वीन व्हिडिओ. बाय फ्रेंड्स, सबस्क्राईब करा परिक्वीन व्हिडिओ.